नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि अनेक जण मनात ठेवून गप्प बसतात असा आहे. वय 60च्या पुढे गेले की अनेक पुरुष आणि स्त्रिया एक गोष्ट हमखास अनुभवतात, ती म्हणजे संभोगाचा वेळ आधीसारखा राहत नाही. लवकर थकवा येतो, उत्साह कमी होतो, मन तयार असते पण शरीर साथ देत नाही आणि त्यामुळे मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. अनेकांना वाटते की हे वयामुळेच होते, आता काहीच करता येणार नाही. पण हे पूर्ण सत्य नाही. वय वाढले तरी योग्य समज, योग्य सवयी आणि योग्य काळजी घेतली तर शारीरिक संबंध समाधानकारक राहू शकतात. 60 नंतर शरीरात नैसर्गिक बदल होतात. रक्ताभिसरणाची गती कमी होते, स्नायूंची ताकद घटते, हार्मोन्सची पातळी बदलते, झोप पूर्ण होत नाही, पचन मंदावते. या सगळ्याचा थेट परिणाम लैंगिक क्षमतेवर होतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही समस्या अचानक आलेली नसते, ती हळूहळू तयार झालेली असते. वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलेल्या सवयी, चुकीचा आहार, हालचालींचा अभाव, सततचा ताण, मनात साचलेली चिंता यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संभोगाचा वेळ कमी होणे. अनेक पुरुषांना असे वाटते की लवकर गळणे म्हणजे कमजोरी, त्यामुळे ते मनातच तणाव घेतात, स्वतःला दोष देतात आणि बायकोशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हा तणावच समस्या अजून वाढवतो, कारण संभोग हा फक्त शरीराचा विषय नाही, तो मनाशीही तितकाच जोडलेला आहे. मनात भीती असेल, आज परत अपयश येईल अशी शंका असेल, तर शरीर आपोआपच आकुंचन पावते आणि वेळ कमी होतो. 60 नंतर अनेकांना मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, पाठीचा त्रास अशा तक्रारी असतात. या आजारांवर घेतली जाणारी औषधंही लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकतात. पण औषधांचा दोष देऊन थांबणे योग्य नाही, कारण योग्य जीवनशैली ठेवली तर या औषधांचा परिणाम कमी करता येतो. सर्वात आधी लक्ष द्यायचे ते म्हणजे शरीराला लागणारी विश्रांती. झोप नीट नसेल तर कोणतीही ताकद टिकत नाही. रात्री उशिरापर्यंत जागणे, सतत मोबाईल पाहणे, डोळे थकवणे हे सगळे थेट लैंगिक क्षमतेवर परिणाम करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनशक्ती. पोट नीट नसेल तर शरीरात ऊर्जा तयार होत नाही. अनेक जण या वयात जड अन्न, तेलकट पदार्थ, जास्त गोड, जास्त तिखट खातात. पोटात वायू तयार होतो, छातीत जडपणा येतो आणि शरीर सुस्त होते. अशा स्थितीत संभोगाचा वेळ कसा वाढेल? त्यामुळे 60 नंतर हलका, पचायला सोपा, सात्विक आहार खूप गरजेचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हालचाल. अनेक जण म्हणतात की आता वय झाले, चालणे नको, बसूनच आराम करू. पण ही सवय सगळ्यात जास्त नुकसान करते. रोज थोडे चालणे, शरीर ताणणे, श्वसनावर लक्ष देणे यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि लैंगिक अवयवांपर्यंत योग्य रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा चांगला झाला की वेळ आपोआप सुधारतो. स्त्रियांच्या बाबतीतही 60 नंतर बदल होतात. कोरडेपणा, थकवा, इच्छा कमी होणे, वेदना जाणवणे यामुळे त्या स्वतः मागे सरकतात. पण हे सगळे बोलून, समजून घेऊन, एकमेकांना वेळ देऊन सुधारता येते. संभोग म्हणजे फक्त एक कृती नाही, तो जवळीक, विश्वास आणि संवाद यावर आधारलेला असतो. हे जितके वाढेल तितका ताण कमी होईल आणि वेळ वाढेल. म्हणून मित्रांनो, 60 नंतर संभोग जास्त वेळ होत नाही याचा अर्थ आयुष्य संपले असे नाही. याचा अर्थ शरीर तुम्हाला सांगत आहे की आता काळजी घ्या, सवयी बदला, स्वतःकडे लक्ष द्या. पुढील भागात मी तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहे, जो योग्य पद्धतीने केल्यास शरीराला बळ देतो आणि गळण्याची समस्या कमी करतो. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मित्रांनो, मागील भागात आपण समजून घेतले की 60 नंतर संभोगाचा वेळ कमी होणे ही नैसर्गिक पण सुधारता येणारी समस्या आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोपा, स्वस्त आणि घरात सहज मिळणारा उपाय सांगणार आहे. हा उपाय कोणतीही महागडी औषधे न घेता शरीराची आतून ताकद वाढवण्यावर काम करतो. हा उपाय आहे 1 लवंग आणि 1 इलायची. पण फक्त खाणे पुरेसे नाही, ती कशी, केव्हा आणि किती घ्यायची हे समजून घेणं फार महत्त्वाचे आहे. लवंग ही शरीरात उष्णता निर्माण करणारी आहे. ती रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंमध्ये चेतना निर्माण करते आणि थकवा कमी करते. अनेक लोकांना 60 नंतर थंडपणा जाणवतो, हातपाय गार पडतात, उत्साह कमी होतो. लवंग हा थंडपणा दूर करण्यास मदत करते. जेव्हा शरीरात योग्य उष्णता तयार होते तेव्हा लैंगिक अवयवांमध्ये योग्य रक्तपुरवठा होतो आणि गळण्याची समस्या कमी होते. इलायची ही पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पोट साफ नसेल तर शरीरात कितीही ताकद असली तरी ती वापरात येत नाही. इलायची पोटातील वायू कमी करते, जडपणा दूर करते आणि मन शांत करते. अनेक वेळा गळणे हे फक्त शारीरिक नसून मानसिक असते.
इलायची मनातील अस्वस्थता कमी करून शरीराला स्थिर करते, त्यामुळे संभोगाच्या वेळी घाई होत नाही. आता या दोन्ही गोष्टी कशा घ्यायच्या ते नीट समजून घ्या. रात्री झोपण्याच्या आधी जेवणानंतर किमान 2 तासांनी 1 लवंग आणि 1 इलायची घ्यायची. इलायची सोलून तिच्या बिया तोंडात घ्यायच्या. लवंग आणि इलायची दोन्ही हळूहळू चघळायच्या. लगेच पाणी पिऊ नका, त्यांचा रस तोंडातून आत जाऊ द्या. यामुळे त्यांचा परिणाम थेट मज्जासंस्थेवर होतो. हा उपाय नियमित केला पाहिजे. 1 दिवस करून थांबायचा नाही, किमान 21 दिवस सलग करा. पहिल्या आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. शरीरात उष्णता वाढेल, थकवा कमी होईल, झोप खोल लागेल. झोप चांगली झाली की शरीर आपोआप दुरुस्ती करते. दुसऱ्या आठवड्यात उत्साह वाढलेला जाणवेल आणि तिसऱ्या आठवड्यात गळण्यावर नियंत्रण येऊ लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना काही चुका करू नका. दिवसभर तंबाखू, सिगरेट, दारू घेत असाल तर हा उपाय पूर्ण परिणाम दाखवणार नाही, कारण या सवयी रक्तवाहिन्या आकुंचन पावायला लावतात. त्यामुळे लवंग आणि इलायचीचा फायदा कमी होतो. तसेच रात्री खूप जड जेवण, फार तिखट किंवा फार तेलकट अन्न टाळा. पोट हलके असेल तरच हा उपाय प्रभावी ठरतो. या उपायाचा अजून एक फायदा म्हणजे तो फक्त पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांसाठीही उपयोगी आहे. स्त्रियांच्या शरीरातील थकवा कमी होतो, मन शांत होते आणि जवळीक वाढवायला मदत होते. त्यामुळे हा उपाय दोघांनीही केल्यास परस्पर समज वाढते आणि तणाव कमी होतो. अनेक लोक विचारतात की रात्रभर गळणार नाही म्हणजे काय? याचा अर्थ संपूर्ण रात्रभर सतत संभोग असा नसून जेव्हा जवळीक होते तेव्हा घाई न होता शरीर नियंत्रणात राहते, आत्मविश्वास टिकतो आणि समाधान मिळते. हा आत्मविश्वास मिळाल्यावरच वेळ वाढतो. म्हणून मित्रांनो, लवंग आणि इलायची हा चमत्कार नाही, तर शरीराला योग्य दिशेने काम करायला लावणारा नैसर्गिक आधार आहे. पुढील आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की यामुळे नेमकं काय बदलतं आणि संभोगाचा वेळ नैसर्गिकरित्या कसा वाढतो. त्यामुळे तिसरा भाग नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंतच्या दोन्ही भागांमध्ये आपण हे समजून घेतले की 60 नंतर संभोगाचा वेळ कमी होणे हे लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आणि घरच्या घरी योग्य पद्धतीने काळजी घेतली तर त्यात सुधारणा होऊ शकते. आता या शेवटच्या भागात मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे की वेळ नेमकी कशी वाढते आणि तुम्ही रोजच्या आयुष्यात काय बदल केले तर हा फरक टिकून राहतो. सर्वात आधी हे लक्षात ठेवा की वेळ वाढवणे म्हणजे जबरदस्तीने शरीरावर ताण देणे नव्हे, तर शरीर आणि मन यांना एकाच लयीत आणणे होय. संभोगाच्या वेळी लवकर गळणे हे अनेकदा घाईमुळे होते. मनात सतत एकच विचार चालू असतो, आज परत लवकर होऊ नये, आज चांगले जमले पाहिजे. हा विचार जितका जास्त तितकी शरीरातील मज्जासंस्था ताणलेली राहते आणि नियंत्रण सुटते. जेव्हा तुम्ही लवंग आणि इलायचीसारखा उपाय नियमित करता तेव्हा शरीर शांत होऊ लागते, श्वसन खोल होते आणि मनातील घाई कमी होते. घाई कमी झाली की वेळ आपोआप वाढतो. वेळ वाढवण्यासाठी श्वसनावर लक्ष देणे फार गरजेचे आहे. अनेक जण जवळीक सुरू झाली की श्वास रोखतात किंवा खूप वेगाने श्वास घेतात. त्यामुळे शरीराला मेंदूकडून चुकीचे संकेत मिळतात. जवळीक असताना हळूहळू श्वास घ्या, पोटातून श्वास बाहेर सोडा. यामुळे मज्जासंस्थेला शांततेचा संदेश जातो आणि नियंत्रण टिकते. हा सराव रोज केला तर काही आठवड्यातच फरक जाणवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेची घाई न करणे. 60 नंतर शरीराला जागृत व्हायला थोडा वेळ लागतो. लगेच कृतीकडे न जाता आधी संवाद, स्पर्श, आपुलकी, डोळ्यात पाहणे हे सगळे वाढवा. यामुळे शरीर हळूहळू तयार होते आणि शेवटचा टप्पा लांबतो. अनेक जण फक्त शेवटच्या क्षणावर लक्ष देतात, पण प्रत्यक्षात सुरुवातीचा वेळ जितका वाढवाल तितके नियंत्रण चांगले राहते. आहाराचाही मोठा वाटा असतो. दिवसभर खूप कमी खाणे आणि रात्री एकदम जास्त खाणे ही सवय वेळ कमी करते. शरीर दमलेले असते आणि ऊर्जा नसते. दिवसभर थोडे थोडे पचायला सोपे अन्न घ्या. पाणी योग्य प्रमाणात प्या. शरीर हायड्रेट असेल तर स्नायू चांगले काम करतात आणि वेळ वाढण्यास मदत होते. हालचाल नसेल तर वेळ वाढत नाही. रोज किमान 20 ते 30 मिनिटे चालणे, पाय आणि कमरेची हालचाल होईल असे साधे व्यायाम करणे, यामुळे खालच्या भागात रक्तपुरवठा सुधारतो. रक्तपुरवठा चांगला झाला की ताठरता टिकते आणि गळणे उशिरा होते. यासाठी कोणत्याही कठीण व्यायामाची गरज नाही, सातत्य महत्त्वाचे आहे. स्त्रियांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. जर स्त्रीला वेदना, कोरडेपणा किंवा भीती वाटत असेल तर ती नकळत दूर जाते आणि पुरुषावर दबाव वाढतो. दोघांनीही मोकळेपणाने बोलणे, एकमेकांच्या गतीला समजून घेणे हे केले तर ताण कमी होतो. ताण कमी झाला की वेळ वाढते. संभोग हा स्पर्धेचा विषय नाही, तो एकत्र अनुभवायचा आनंद आहे, हे लक्षात ठेवा.
60 नंतर वेळ वाढवायचा असेल तर काही सवयी तात्काळ सोडाव्या लागतात. उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, रात्री फार उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, दिवसभर बसून राहणे या सवयी शरीराची नैसर्गिक लय बिघडवतात. शरीराची लय बिघडली की लैंगिक वेळही बिघडतो. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे यामुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि वेळ नैसर्गिकरित्या सुधारतो. सर्वात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, स्वतःवरचा विश्वास. अनेक जण 1-2 वेळा अपयश आले की मनात ठरवतात, आता माझे काहीच होणार नाही. हा विचारच सगळ्यात मोठा शत्रू आहे. शरीर ऐकते ते मनाचे. मनात भीती न ठेवता शांतपणे संयमाने प्रयत्न केला तर वेळ नक्की वाढतो. लवंग आणि इलायची हा आधार आहे, पण खरी ताकद तुमच्या सवयी आणि विचारांमध्ये आहे. म्हणून मित्रांनो, 60 नंतरही संभोगाचा वेळ वाढू शकतो, आनंद टिकू शकतो आणि नात्यातील जवळीक अधिक गहिराव होऊ शकते. फक्त योग्य माहिती, नियमित सवयी आणि संयमाची गरज आहे. हा संदेश योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा, कारण अनेक जण आजही अज्ञानामुळे आणि लाजेमुळे शांतपणे हा त्रास सहन करत आहेत. मित्रांनो, आज आपण 60 नंतरच्या अतिशय संवेदनशील पण महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. ही माहिती फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यात अंमलात आणण्यासाठी आहे. वय वाढले तरी जीवनातील आनंद, जवळीक आणि समाधान संपत नाही, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. योग्य सवयी, संयम, समज आणि नैसर्गिक उपायांमुळे शरीर पुन्हा साथ देऊ शकते. लाज, भीती आणि गैरसमज बाजूला ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण कदाचित कोणीतरी शांतपणे हा त्रास सहन करत असेल. अशाच खऱ्या, स्पष्ट आणि अनुभवावर आधारित आरोग्यविषयक माहितीसाठी आमचा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचे आरोग्य, तुमचे नाते आणि तुमचा आत्मविश्वास हेच आमचे ध्येय आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.